अहिल्यानगर शहरातील सावेडी उपनगरातील पाईपलाईन रोड येथील वाणीनगर कमानी शेजारी पार्वती अभ्यासिकेचा भव्य उद्घाटन सोहळा माजी मंत्री आमदार शिवाजीराव कर्डिले व आमदार संग्राम जगताप यांच्या शुभ हस्ते संपन्न झालाय। यावेळी नगरसेवक तथा उल्हासनगर शिवसेना उपजिल्हा प्रमुख दिलीप दशरथ गायकवाड, उद्योजक गोपी दिलीप गायकवाड, उद्योजक प्रवीण दिलीप गायकवाड, पार्वती उद्योग समूहाचे संचालक शिवाजी दशरथ गायकवाड, उद्योजक गोविंद शिवाजी गायकवाड, नगरसेवक बाळासाहेब पवार, नगरसेवक निखिल वारे, नगरसेवक संपत बारसकर, उद्योजक बाळासाहेब बारसकर, नगरसेवक विनीत पाऊल बुद्धे, नगरसेवक कुमारसिंह वाकडे, उद्योजक शिवाजीराव चव्हाण, नगरसेवक सागर बोरुडे, नगरसेवक अजिंक्य बोरकर, नगरसेवक सुनील त्रिंबके, उद्योजक संपतराव नलावडे, नगरसेवक महेश तवले, नगरसेवक अमोल गाडे, एकनाथ पवार सर, डॉक्टर नंदकुमार जगताप सर, चंद्रशेखर पठारे सर, उद्योजक संतोष वाणी, भैया जरे, नितीन बोठे यांच्यासह मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। पार्वती अभ्यासिकेचे खास वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी मुलींना बसण्याची स्वतंत्र व्यवस्था, प्रशस्त व आरामदायक बैठक व्यवस्था, अभ्यासासाठी पोषक वातावरण, स्वतंत्र लॉकर सुविधा, अभ्यासासाठी स्वतंत्र केबिन, आरो पाण्याची सुविधा, एसी व नॉन एसी हॉल, 24 तास वीज, 24 तास सीसीटीव्ही कव्हरेज, मोफत वायफाय, तसेच अभ्यासिकेबरोबरच मुलींचे वसतिगृह तसेच भव्य दिव्य असे भोजनालयाची व्यवस्था देखील या ठिकाणी करण्यात आली असल्याची माहिती संचालक राहुल गायकवाड यांनी दिली आहे। पार्वती दशरथ गायकवाड, राहणारे आगळगाव, जिल्हा तालुका अहमदनगर यांच्या नावाने या ठिकाणी आमचे बंधू शिवाजी गायकवाड यांनी सर्वप्रथम ही इमारत ज्यावेळेस उभी केली त्यावेळेस खेडोपाड्यातून आलेल्या मुली ज्या आहेत त्या मुलींना इथं सोय होत नाही, त्यांना राहण्याची सोय करण्यासाठी त्यांचं हॉस्टेल या ठिकाणी चांगलं केलं, त्याचं मी अभिनंदन साहेबांच्या वतीने करतो। त्याचबरोबर त्याच्यानंतर एक दुसरा उपक्रम आमच्या गोविंदला दिला, राहुलला हा उपक्रम दिलेला आहे अभ्यासिकेचा, आमच्या आईच्या नावाने अभ्यासिकेचा आज या ठिकाणी आपल्या सर्वांच्या उपस्थितीत सर्वच मान्यवर, सन्माननीय नगरसेविका, सन्माननीय नगरसेवक, सन्माननीय सरपंच, आलेल्या सर्व विद्यार्थिनी या सर्वांच्या आपल्या उपस्थितीमध्ये आदरणीय आमदार शिवाजीराव कर्डिले साहेब, माजी मंत्री व तसेच आताचे विधानसभा सदस्य यांच्या हस्ते पार पडलेला आहे असं मी या ठिकाणी घोषित करतो। आणि या ठिकाणी ज्या मुलींसाठी अभ्यासिका या ठिकाणी तयार केलेली आहे, सुसज्ज असेल, एसी मध्ये आणि सगळी सोय त्या ठिकाणी आहे। पण मी राहुलला आणि शिवाजीला विचारलं का की तुम्ही दर किती ठेवलेले, त्यामुळे दुसऱ्यांपेक्षा आपण 300 ते 400 रुपये दर कमी ठेवलेले, इतर ठिकाणी त्यांनी चौकशी केली 1100 पुढे 1200 पुढे 1300, तर आपले या ठिकाणी त्यांनी 900चा दर ठेवलेला आहे। त्यामुळे जास्तीत जास्त संख्येने या ठिकाणी विद्यार्थी आणि विद्यार्थिनी येतील त्यात मला काही शंका नाही। आणि या ठिकाणी मी आवर्जून सांगू इच्छितो की आमचे आधारस्तंभ ज्यांनी सातत्याने गेल्या अनेक वर्षापासून म्हणजे आमची सोयी होण्याच्या आधीपासून एका मेट्रोमध्ये एका केसमध्ये शिवाजीच्या मोठ्या केसमध्ये साहेबांनी जे आम्हाला मदत केली ते आमचे आधारस्तंभ आदरणीय आमदार शिवाजीराव कर्डिले साहेब निश्चितपणे यांचा आशीर्वाद आणि यांचं नेहमी मार्गदर्शन आम्हाला या ठिकाणी लाभलेलं आहे। असंच मार्गदर्शन आणि त्यांचा आशीर्वाद सातत्याने राहावा अशी मी आईच्या चरणी प्रार्थना करतो। आणि आलेले सर्व नगरसेवक, नगरसेविका, सन्माननीय नगरसेवक, सन्माननीय सरपंच, इतर सदस्य, मान्यवर, व्यापारी मंडळ जे काय आले असतील आणि आमचे आगळगावचे देवस्थानचे कार्यालय साहेब आणि इतर सर्व मान्यवरांचं मी गायकवाड कुटुंबाच्या वतीने आभार प्रकट करतो। धन्यवाद। आता दिलीपरावनी मला 4 दिवसापूर्वी मला फोन केला आणि सांगितलं तर कर्डिले साहेब आता शिवाजीरावनी आता मुला मुलीसाठी एक चांगल्या प्रकारची उत्तम अपेक्षा का आमच्या मातोश्रीच्या नावाने स्वयंपाक सुरू करण्याचं काम करतात। आणि आता तुम्ही जरी कदाचित आजारी असले, काही जरी थोडाफार त्रास होत असेल तरी आमच्या अभ्यासकाच्या उद्घाटनाला काही केलं तरी तुम्ही आपण उपस्थित राहिलं पाहिजे। आणि मातोश्रीच्या नावाने सुरू केल्यामुळं मला आजारपण जरी असलं तरी येण्याचा निर्णय केव्हा स्वयंपाक घेतला आणि आज आपण ह्या अभ्यासिकेचं उद्घाटन झालं असं आपल्या सर्वांच्या वतीने नक्की निश्चितपणे जाहीर करण्याचं काम करतोय। आता आपण पाहिलं दिलीपराव असतील, शिवाजीराव असतील,
हे जरी कदाचित आपण पाहतो मुंबईसारख्या ठिकाणी जरी राहत असतील, परंतु आता त्यांचा जन्म जर सांगायचा म्हटलं तर आगरगावमध्ये एका ग्रामीण भागामध्ये एका शेतकरी कुटुंबामध्ये त्यांचा जन्म झाला. जन्म झाल्याच्या नंतर आपण पाहिलं आई वडिलांनी शिकावलं, लहानपण मोठं केलं, चांगले संस्कार दिले आणि मुंबई सारख्या ठिकाणी जाऊन आपलं नावलौकिक आपल्या तालुक्याचा वास्तव करण्याचा निर्णय वास्तविकता घेण्याचं त्यांनी काम केलं. आता मुंबई सारख्या ठिकाणी राहिल्यानंतर आता शिवाजीरावने काही काळाच्या नंतर आपण पाहिलं दत्ता कोणत्या भागाला मध्ये आले, स्वतःची जागा घेतली, स्वतःचं घर बांधलं आणि राहायला आल्यानंतर ते एक विचार केला का आपल्या ग्रामीण भागातले जे काही मुलं असतील मुली असतील त्या शहरासारख्या ठिकाणी शिक्षणाला येतात, शिक्षण घेतात, परंतु तिथं राहण्याची व्यवस्था काही कुठल्या प्रकारची शहरामध्ये सहजासहजी काही कोणी करण्याचं काही काम करत नाही. म्हणून त्यांचा स्वतःचा अनुभव, वडिलांचा अनुभव त्यांनी घेतला आणि ग्रामीण भागामधून जी काही मुली असतील मुलं असतील त्यांना येण्यासाठी हॉस्टेलची व्यवस्था करून देण्याचं काम केलं. आणि आपण पाहतो आता मुली मुलीचं जर कदाचित शहरासारख्या ठिकाणी शिक्षणाला जर पाठवायचं जर म्हणलं तर आई वडिलाला सुद्धा शिक्षणाला पाठवणार का नाही असा प्रश्न निर्माण प्रत्येकाच्या आई वडिलाला निर्माण होण्याचं काम झालं. कारण रोज आपण मीडियाचं जर आपण टीव्हीचं जर बटन उघडलं, पेपरचं जर कदाचित सकाळच्या पान जर उघडलं तर प्रत्येक आपण पाहतो का मुला मुलीच्या ठिकाणी अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या घटना घडलेल्या पाहायला मिळण्याचं काम होतंय. मग अशा जर घटना घडायला लागल्या तर ग्रामीण भागातला पालक एक विचार करतो आता आपण आपल्या शहरासारख्या ठिकाणी आपण शिक्षणाला न पाठवलेलं बरं, कारण तिथं जर गेल्यानंतर मुलींची व्यवस्था होती का नाही, सोडली होती का नाही, त्यांना संरक्षण मिळत नाही याचा विचार आपण प्रत्येक पालक आपण पाहतो करण्याचं काम करतात. म्हणून आता शिवाजीरावने एक विचार केला का कमीत कमी आपण आता जरी व्यवसाय म्हणून जरी करीत असेल तरी आपण व्यवसायाबरोबरच आपल्या मुलीला कुठेतरी इथं संरक्षण चांगल्या प्रकारचं मिळालं पाहिजे. त्या भावनेतून आपण पाहतो का हॉस्टेल सुरू करण्याचं काम केलं. आता इथं हॉस्टेल सुरू केल्यानंतर आता त्यांना हे लक्षामध्ये आलं आता ह्या मुलीला जर आपण हॉस्टेल केलं तर आता कदाचित जेवण्यासाठी किंवा नाश्त्यासाठी जर जायचं जर म्हणलं तर एखाद्या हॉटेलमध्ये जावं लागेल. हॉटेलमध्ये जर गेलं तर आपण पाहतो तर तिथं खर्च जर पाहिला तर इथं काय कुठल्या प्रकारचं काही परवडू शकत नाही. म्हणून तिने 2 गोष्टीचा विचार केला की आपण पाहिलं का मुलींसाठी आपण एक मेस तयार करण्याचं काम केलं आणि तिथं त्यांची जेवणाची व्यवस्था झाली पाहिजे. या भावनेतून मला असं वाटतं तिथं मेस सुरू करण्याचं काम केलं. मेस बरोबरच आपण पाहिलं आता ह्यांच्या काय मुली आपण शहरामध्ये शिक्षणामध्ये शाळेमध्ये घेतात, परंतु आपण बऱ्याच वेळेला पाहतो त्या शिक्षणाची अभ्यासाकरता काही पुस्तकं लागतात त्या पुस्तकं आपल्याला कुठल्या प्रकारचे काही होत नाही. मग आता पुस्तकं जर उपलब्ध जरी मुलाला झाले नाही तर त्या पुस्तकाची किंमत खूप असते, ती काही विकत घेऊ शकत नाही. मग तिने विचार केला का आपण आता इथं या मुलींसाठी मुलांसाठी कुठेतरी आपण लायब्ररी सुरू केली पाहिजे. ती लायब्ररी सुरू केली आणि लायब्ररी बरोबरच आज आपण पाहतो का इथं मुला मुलींचा अभ्यासिका सुरू करण्याचं काम केलंय. कारण पूर्वीच्या काळी जर पाहिलं तर प्रत्येकाचे घर मोठाले होते, घरामध्ये पाहिलं तर माणसाची संख्या जास्त होती, पटांगण सुद्धा घरामध्ये राहायचं. आणि मग मुलाला आपण पाहतो का आपण जरी शाळेतून जर विद्यार्थी जर आल्या तर घरामध्ये आपण पाहिलं तर आपल्याला माहिती का अभ्यास करणं काही शक्य होतं. परंतु अलीकडे पाहिलं तर आपण पाहिलं कुटुंब छोटे होत चालले आणि जसे जसे कुटुंब छोटे होत चालले तसे त्याचे घर पण छोटे झाले. मग आता एका छोट्या घरामध्ये जर आईची वडील राहतो, मुलं मुली राहतात, ज्यांना आपण पाहिलं का जी अभ्यासिका सुरू केली त्यांना कुठल्या प्रकारचा अभ्यास करता येत नाही. त्याचा विचार केला ना आज आपण पाहतो आईच्या नावाने ते अभ्यास सुरू करण्याचं काम केलं. म्हणजे चांगला शिक्षण घेणारा माणूस सुद्धा कधी मला असं वाटतं हा विचार करील असं कधी वाटत नाही. आता शिवाजीरावचं शिक्षण किती काय झालंय मला काही माहित नाही, किती झाले शिवाजीरावचं 8 वर्ष शिक्षण झालं म्हणजे माझा त्या फक्त 2 वर्षाचा फरक आहे. म्हणजे माझं शिक्षण 10वी झालं, त्यांचं शिक्षण 8वी झालं. म्हणजे कधी शिक्षणावाले काय करतात ही बाळासाहेब मला सांगून देतो. शिक्षण जरी कदाचित एखाद्या वेळेला जरी कमी जरी असलं तर बुद्धी मात्र तुम्हाला सांगतो का चांगल्या शिक्षकांपेक्षा
डिग्र्या जरी कदाचित त्या एखाद्या शिक्षण याचं डिग्र्या घेऊन सुद्धा त्या ठिकाणी जर कदाचित एखादा विचार सर तुम्हाला वाईट बॉल निवडणं तर आपल्याला माहित आहे का डिग्र्या जरी कदाचित जर घेतल्या तरी कधी कधी त्या डिग्रीचा काही कुठल्या प्रकारचा काही उपयोग होत नाही. कमी शिक्षणवाला माणूस जर असेल तर त्यांना रोजच्या अनुभवातून बऱ्याच काही गोष्टी शिकायला मिळण्याचं काम होत असतं. आता आम्ही लोकप्रतिनिधी काम करीत असताना रोज बरेच मान्यवर बोललेले आहे, तर मी फार अधिकचा वेळ घेणार नाही. पण ही एक काळाची गरज आहे की ज्या ज्या शहरांमध्ये कुठेतरी महाविद्यालय असतात, शिक्षण क्षेत्रामधले वेगवेगळे इन्स्टिट्यूट असतात, त्या ठिकाणी कुठेतरी अभ्यासिका हा एक वेगळा प्रकल्प वेगवेगळ्या शहरांमध्ये पाहायला मिळतो. ज्यावेळेला राष्ट्रवादीचं कार्यालय देखील ज्यावेळेला या अहिल्यानगर शहरामध्ये काकडेचं निर्माण झालं, तर त्यावेळेला देखील आम्ही तिथं राष्ट्रवादीच्या कार्यालयामध्ये आम्ही स्वतः पुढाकार घेतला. फर्निचर सगळ्या तिथाच्या सगळ्या गोष्टी आम्ही उपलब्ध केल्या आणि आम्ही स्वतः तिथं अभ्यासिका केली. हरकत नाही की आता कार्यालय तुमच्याकडे आहे, तर ते काम आम्ही तिथे केलं. ते कुठंतरी शहर म्हटलं तर शहराच्या ठिकाणी ग्रामीण भागातला वर्ग विशेष करून तो कुठेतरी महाविद्यालयामध्ये येत असतो. तसं जसं वारे साहेबांनी सांगितलं की पूर्वी 2च कॉलेज हे शिक्षण क्षेत्रामधले म्हणजे 10वी झाल्यानंतर 11वी 12वीच्या बाबतीमध्ये असेल किंवा छोटे मोठे काही ग्रॅज्युएशन पर्यंतचे कोर्सेस असतील, इतर काही कोर्सेस असतील की जे आपलं जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाजाचं निवास महाविद्यालय असेल, रेसिडेन्शियल महाविद्यालय असेल किंवा तिकडच्या बाजूला नगर कॉलेज असेल, अशी ही 2च कॉलेज आपल्याला नगर जिल्ह्याच्या नकाशावरती अग्रगण्य क्रमाने नावं घेतलेली आपल्याला असायची. आणि उच्च काय वेगळं शिक्षण असेल, मेडिकल मधलं असेल किंवा कुठलं काय असेल, तर नगरच्या परिसरामध्ये असताना विनोद घाटामध्ये विखे फाउंडेशनचं कॉलेज असेल. पण ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये विद्यार्थी आज जर आपल्या जिल्ह्यामधले जर सगळे राजकीय क्षेत्रामधली मोठी मोठी माणसं पाहिली, बीड जिल्ह्यातली मोठी मोठी माणसं जर पाहिली, तर ती देखील आपल्या या निवास कॉलेज असेल, रेसिडेन्शियल कॉलेज असेल, या कॉलेजमधली माझी विद्यार्थी आहे. जिथे आजही भेटली तर ते मंडळी सांगत असतात की आम्ही इथं या ठिकाणी आम्ही खोली घेऊन भाड्याने इथं असायचो, इथं राहायचो आणि जे प्रतिस्पर्धी आहेत ते म्हणजे आम्ही सगळे एकाच खोलीत राहायचो. म्हणजे असं देखील बरीच मंडळी ती सांगत असतात. पण त्यांनी चांगलं दर्जाचं शिक्षण घेतलेलं आहे आणि मग कुठेतरी शिक्षण घेत असताना शहराच्या आपल्याला बाजूकडं शहराच्या दिशेने आपल्याला जावं लागतं. आणि म्हणून जर पुण्यासारखा जिल्हा जर पाहिला तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यातील लोक त्या ठिकाणी शिक्षणाकरता गेलेले आपल्याला पाहायला मिळतात. पण तिथंच कुठेतरी नंतर ते शिक्षण घेतल्यानंतर नोकरी असेल, छोटा मोठा व्यवसाय असेल, तिथं ते स्थिरावतात, तिथं राहतात. म्हणून पुणे जिल्ह्यामध्ये जर आपण गेलो तिथं वेगवेगळी मंडळ आहेत जिल्ह्याच्या नावाने किंवा त्या शहराच्या नावाने. म्हणजे अगदी मराठवाडा असेल, विदर्भ असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, खानदेश असेल, अशा वेगवेगळ्या ठिकाणचे लोक पुण्यासारख्या शहरामध्ये देखील बाळासाहेब आपल्याला तिथं पाहायला मिळतात. आणि म्हणून कुठेतरी आपल्या नगर जिल्हा देखील आपला अहिल्यानगर शहर विशेषतः इथं देखील तशाच प्रकारची परिस्थिती आहे. तिथं देखील आपल्याकडे वेगवेगळ्या तालुक्याची मंडळी आहेत आणि त्यांचे देखील वेगवेगळे मंडळ त्यानिमित्तानं आपल्याला पाहायला मिळतात. त्यांना जर आपण विचारलं की कुठं तुम्ही इथं कसं काय, त्यांनी सांगितलं की आम्ही कॉलेजला इथं आलो, इथंच मग राहिलो, इथं नोकरी लागलो, इथं शिक्षण झाल्यानंतर इथं छोटा मोठा व्यवसाय सुरू केला. म्हणजे असे देखील उदाहरणं आहेत. आणि म्हणून हे शहर देखील आज जसं पुढे जात आहे, तर आता काही मध्यवर्ती परिसर, पूर्वीच्या काळामध्ये मध्यवर्ती शहरातला परिसर हा तिथं शिक्षण क्षेत्रामधल्या बाबतीमध्ये तिथं विद्यार्थी असायचे. पण आता तशी परिस्थिती राहिली नाही. आता दिल्लीगडचा परिसर असेल, आपला बालिकाशा रोडचा परिसर असेल, पाईपलाईन रोडचा परिसर असेल, अशा वेगवेगळ्या भागांमध्ये आता वेगवेगळ्या अकॅडमीज त्या निर्माण झाल्या आणि त्या अकॅडमीच्या माध्यमातून आता चांगल्या प्रकारे शिक्षण क्षेत्रामध्ये जे बदल, आमूलाग्र बदल काही मागच्या कालखंडामध्ये आपल्याला पाहायला मिळतात, तर त्याच माध्यमातून हे सगळे बदल आपल्याला होत असताना पाहायला मिळतात. आणि तसं आपलं पाईपलाईन रोडचं एक उपनगर हे देखील एक फार मोठं उपनगर निर्माण झालं. आणि गायकवाड परिवार यांचं जर आपण जर पाहिलं तर इथं ही वास्तू ज्यावेळेला निर्माण केली त्या माध्यमातून आज अनेकांना इथं व्यवसाय देखील मिळाला. आणि त्याच्या माध्यमातून एक व्यवसाय जर सुरू झाला तर त्याच्यातनं काही लोकांना रोजगार देखील मिळत असतो. आणि तसं इथं त्यांनी हॉस्टेल निर्माण केलं. आणि ज्या वेळेला हॉस्टेल येतं तर हॉस्टेलच्या बरोबरीने आता कुठेतरी अभ्यासिका ही देखील कुठेतरी करणं गरजेचं आहे. आणि त्याच्याकरता तुम्ही आज गायकवाड परिवाराने पुढाकार घेतला. एक चांगल्या प्रकारे अभ्यासिका आता आपण जर पाहिलं तर इथं त्यांनी सांगितलं की वायफाय सुद्धा फॅसिलिटी या ठिकाणी निर्माण केली. आणि या सगळ्या सुविधा पूर्वी
एखादं पुस्तक घेतलं तर बरेच म्हणजे कुटुंबाचे सुद्धा 2-2, 3-3 पिढ्या ते पुस्तक वापरायचे. पण आता तशी परिस्थिती राहिलेली नाही सर, कीर्तने सर. आता त्याला सगळं एक आता जसं वायफाय आलं, इंटरनेट आलं, त्या इंटरनेटच्या माध्यमातून देखील आता कुठेतरी त्या एखाद्या विषयामधला अभ्यास करता येतो, त्याच्यामधली माहिती आपल्याला घेता येते आणि जगातलं ज्ञान ते कुठे आपल्याला या वेगवेगळ्या परीक्षेच्या माध्यमातून देखील आपल्याला विचारलं जातं, प्रश्नाच्या रूपाने विचारलं जातं आणि त्याचं उत्तर आपल्याला देणं कुठेतरी त्या परीक्षेच्या माध्यमातून देखील बंधनकारक असतं. आणि मग अशा सगळ्या सुविधा आज या गायकवाड परिवाराने, विशेषतः हे क्लासची ज्यांनी निर्मिती केली राहुलजी गायकवाड यांनी पुढाकार घेतला आणि चांगल्या प्रकारे आज इथं वायफायच्या सुविधा असतील, अगदी चांगलं दर्जेदार वाचनालय. याच अलीकडच्या काळामध्ये आता आपण पाहतो तसं काळ बदलत चालला, तसं लोकांना देखील वाटतं की आपण देखील चांगल्या अभ्यासिकेमध्ये गेलो पाहिजे. जर वातावरण चांगलं असेल तर तिथं एखादा तास अभ्यास करायचा असेल, वातावरण चांगलं असलं तर माणूस अजून अभ्यास करू शकतो. आता तिथं नगर जिल्ह्यामध्ये गायकवाड साहेब आता आपल्याकडं सीए भवन आहे बुडगाव रोड परिसरामध्ये. तर सीए भवनला रात्री 2-2 वाजल्यापर्यंत विद्यार्थी अभ्यास करत असतात. म्हणजे हे एक जसं आपण पाहतो की अभ्यासाला करता काही मुलं पहाटे उठतात, 3 वाजता उठतात, 4 वाजता उठतात, अभ्यास करतात आणि म्हणजे सगळं सातत्य आपल्याला ठेवावं लागतं. आणि जसं शिक्षण क्षेत्रामध्ये बदल होत चालले, आता सरकारने देखील निर्णय घेतला की कुठेतरी आता CBSE बोर्ड हा ग्रामीण भागामधल्या देखील शाळांना, आपल्या सरकारी शाळा देखील कुठेतरी लावण्याकरता एक प्रयोजन सरकारने केलं आहे. तर आता स्पर्धेचं युग आहे आणि स्पर्धेच्या युगामध्ये जर आपल्याला ग्रामीण भागातले मुलं जर घडवायचे असतील तर CBSE पॅटर्न हा देखील कुठेतरी स्पर्धेमध्ये ग्रामीण भागामध्ये विशेषतः आपल्याला आणण्याची आवश्यकता आहे. आणि मग तो पाया एकदा भक्कम झाला तर पुढच्या पिढ्या ज्यावेळेला शहराच्या दिशेने जातील, चांगल्या प्रकारे त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण होईल आणि अशा अभ्यासिका कुठेतरी एखाद्या विद्यार्थ्यांना IAS IPS पासून कुठेतरी वेगवेगळ्या नोकरीच्या संधी जर मिळवायच्या असतील, शासकीय सेवेमध्ये, देश सेवेमध्ये पुढे जायचं असेल तर अशा अभ्यासिका जर असल्या, त्यांच्या सुविधा जर आपण निर्माण केल्या, याच्यात निश्चित रूपानं आपल्या ग्रामीण भागातला विद्यार्थी या MPSC आणि UPSC मध्ये गेल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून अशा अभ्यासिकांचा उपयोग त्या दिशेने आपल्याला कुठेतरी करत असताना पाहायला मिळणार आहे. आणि म्हणून आपण देखील ज्यावेळेला हॉस्टेल चालवता, बाकीचे छोटे मोठे व्यवसाय चालवता, त्याचबरोबर अभ्यासिका ही जरी व्यावसायिकरित्या राहुलजीतून पुढाकार घेतला असला तरी याला एक सामाजिक बांधिलकीची जोड हे आपण देण्याचं काम केलं आहे. कारण की शिकल्याशिवाय कुठलं गत्यंतर पुढच्या काळामध्ये नाही. आणि म्हणून शिक्षण किती महत्वाचं आहे हे असं अनेक मंडळीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. आता मंचावरती उपस्थित असणारे बाळासाहेब नगरसेवक जरी असले तर स्वतः ते इंजिनियर झालेले आहेत, सिव्हिल इंजिनियर आहेत. पलीकडं डॉक्टर गुरुडे साहेब आहेत, हे स्वतः MBBS डॉक्टर आहेत. वारे साहेबांनी मनोगत व्यक्त केले, ते काय स्वतः तिकडे डिग्री सांगत नाही, पण मीच बाराशेला त्यांची सांगत असतो. त्यांनी डीप हामसी केलेलं आहे. म्हणजे सगळे सुशिक्षित लोक